धाव संख्या होती ती 3. स्ट्राईकवर आहेत ते अभिजित कोराणे सर. चांगला फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक. चांगला प्रयत्न म्हणावं लागेल. यावर मात्र एक धाव पूर्ण होते. धाव संख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धाव संख्या होती ती 4. तर स्ट्राईकवर येत आहेत ते निलेश सर. चांगला चेंडू अचूक टप्प्यावर, लेग विपोरची अपील. पंच पेटन लावतायत. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपतोय. एक षटक अखेरीस व्यंकटेश सनरायझर या संघाची धाव संख्या ती बिनबाद 4. तर चालू असलेला हा सामना आर्किडेन्स विरुद्ध व्यंकटेश सनरायझर. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते डॉक्टर श्रेनिक सर. त्याचा सामना करतील डॉक्टर अभिजित कोराणे सर. एक षटकाखेरीस धाव संख्या ती बिनबाद 4. षटकातील पहिला चेंडू. चांगला फटका, पाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय, सीमारेषे पार आलाय. SRT प्रीमियर लीग चौकार. चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने, अलॉंग द कार्पेट पद्धतीचा फटका. यावर मात्र एक धाव पूर्ण होते. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 9. तर स्ट्राईकवर येत आहेत ते डॉक्टर निलेश राजमाने सर. षटकातील तिसरा चेंडू. पाहूया काय होतंय. उंच असा मारलेला हवेत फटका. पाहूया काय होतंय. चेंडू नो मॅच लँड मध्ये. यावर मात्र 2 धावा पूर्ण. अचूक पैकी. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 11. चांगला फटका, स्क्वेअर कट पैचा फटका, झेल घेण्यासाठी चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. यावर मात्र एक धाव पूर्ण होते. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 12. षटकातील 5वा चेंडू. पाहूया काय होतंय. स्ट्राईकवर आहेत ते डॉक्टर अभिजित कोराणे सर. धाव संख्या ती बिनबाद 12. षटकातील 5वा चेंडू. स्लोअर पचा चेंडू, झेल घेण्याची संधी. चेंडू पडतोय नो मॅच लँड मध्ये. रन घ्यायला नाही वाटतं. घेतली काय. घेतलेला कॅच होता. स्ट्राईक 2 रन आहे ना मारलेला त्या हातात. कोण आहे ती बॅटिंग करायला. चांगला चेंडू ब्लॉकर पैचा. चांगला फटका देखील म्हणावं लागेल लॉंग ऑनच्या दिशेने. यावर मात्र एक धाव पूर्ण होते. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 13. षटक संपतंय. 2 षटका अखेरीस
व्यंकटेश सनरायझर या संघाची धाव संख्या आहे ती बिनबाद 13. चालू असलेला हा सामना आर्किडेन्स विरुद्ध व्यंकटेश सनरायझर या दोन संघादरम्यान खेळवला जातोय. यासाठी प्रीमियर लीग म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर प्रीमियर लीग 2026 पर्व 10वे स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील आजचा तिसरा सामना. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येते ते डॉक्टर विनायक रायकर सर. स्ट्राईक वर आहेत ते डॉक्टर निलेश राजमाने सर. धाव संख्या आहे ती. चांगला चेंडू अचूक टप्प्यावर बॅटची हलकीशी किनारा घेऊन चेंडू क्षेत्ररक्षक हातामध्ये धावचीची संधी. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. यावर एक धाव पूर्ण होतीये. धाव संख्या होती ती 14. आता स्ट्राईक वर येत आहेत ते डॉक्टर अभिजित कोराणे सर. चांगला चेंडू अब्रेक पद्धतीचा चेंडू म्हणावं लागेल. फलंदाजाला नीटसा समजलेला नाही. यावर मात्र एक धाव पूर्ण होते. धाव संख्या होती ती 15. षटकातील तिसरा चेंडू. चांगला चेंडू, चांगला झेल घेत आहे स्वतःच्याच गोलंदाजीवर. कॉटन बोल्ड होत आहेत ते निलेश राजमाने सर. झेलबाद होत आहेत. संघाला बसलेला पहिला धक्का. नवीन फलंदाज डॉक्टर भूषण सर. धाव संख्या ती 2.3 चेंडू अखेरीस 1 बाद 15. नवीन फलंदाज डॉक्टर भूषण सर. चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी डॉक्टर विनायक रायकर सर. पहिल्या सामन्यातील सामनावीर डॉक्टर विनायक रायकर सर. षटकातील चौथा चेंडू पाहूया काय होतंय. चांगला फटका, स्क्वेअर कट पॉईंटचा फटका. चेंडू जातोय गॅप मध्ये. चेंडू जातोय सीमारेषे पार आलाय. एसआरटी प्रीमियर लीग चौकार. धाव संख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धाव संख्या होती ती 19. पहिल्या चेंडूवर आक्रमण करतोय तो डॉक्टर भूषण सर. चांगला फटका कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. अचूक पैकी यावर मात्र एक धाव पूर्ण होतीये. धाव संख्या होती ती 20. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक वर आहेत ते अभिजित कोराणे सर. पाहूया काय होतंय. चांगला चेंडू, ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. चांगल्या पद्धतीने खेळून काढतायत अभिजित कोराणे सर. यावर मात्र एक धाव पूर्ण होते. धाव संख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धाव संख्या होती ती 21. षटक संपतंय. 3 षटका अखेरीस व्यंकटेश सनरायझर या संघाची धाव संख्या आहे ती 1 बाद 21. जिंकण्यासाठी 72 चेंडू मध्ये 112 धावांची गरज.
72 चेंडू 112 धावा. पाहूया चौथं षटक कोण घेऊन येत आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत ते डॉक्टर विक्रम सर. 3 षटका अखेरीस व्यंकटेश सनरायझर या संघाची धावसंख्या ती 1/21. जिंकण्यासाठी 72 चेंडू मध्ये 112 धावांची गरज. पाहूया काय होतंय. उलटा चेंडू, बॅटची हलकीशी किनारा घेऊन चेंडू हवेमध्ये, चेंडूवर मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटकातील दुसरा चेंडू. पाहूया काय होतंय. धाव संख्या ती 1/21. डान्सिंग डाऊन द विकेट पटका चेंडू लॉंग ऑफ मध्ये. यावर एक धाव पूर्ण होते. अचूक फेकी. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 22. आता स्ट्राईक वर येत आहेत ते डॉक्टर भूषण सर. चांगला चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 22. चांगला चेंडू. लेग विफोरची अपील, पण पंच पॅटर्न लावतायत. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटकातील 5वा चेंडू. स्ट्राईक वर आहेत ते डॉक्टर भूषण सर. धावसंख्या ती 22. चांगला फटका कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषे पार आला. SRT प्रीमियर लीग चौकार. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 26. षटकातील अखेरचा चेंडू. पाहूया काय होतंय. डॉक्टर भूषण सर यांच्या बॅट मधून निघालेला दुसरा चौकार. षटकातील अखेरचा चेंडू. पाहूया काय होतंय. चांगला चेंडू अचूक टप्प्यावर. चांगलं कमबॅक देखील म्हणावं लागेल डॉक्टर विक्रम सर यांचं. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपतंय. 4 षटका अखेरीस व्यंकटेश सनरायझर या संघाची धावसंख्या ती 1/26. जिंकण्यासाठी 66 चेंडू मध्ये 107 धावांची गरज. 66 चेंडू 107 धावा. वैयक्तिक दुसरं संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत ते डॉक्टर विनायक रायकर सर. त्याचा सामना करतील डॉक्टर अभिजित कोराणे सर. षटकातील पहिला चेंडू. पाहूया काय होतंय. डान्सिंग डाऊन द विकेट पटका.
काहीसा खराब चेंडू म्हणावला गेला. पंचांचे दोन्ही हात समांतर. याचाच अर्थ एक धावांतर धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 28, माफ करा 27. चांगला चेंडू अचूक टप्प्यावर चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. स्वतःच्याच गोलंदाजीवर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 27. चांगला चेंडू ब्लॉकल पैचा चेंडू. चेंडू लॉंग ऑफ मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. अचूक फेकी. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 28. तर स्ट्राईक वर येत आहेत ते डॉक्टर भूषण सर. पाहूया काय होतंय. षटकातील तिसरा चेंडू. चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने चांगला सन्मान देऊन खेळून काढतायत डॉक्टर भूषण सर. चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. यावर मात्र एक धाव पूर्ण होतीये. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 29. आता स्ट्राईक वर येत आहेत ते डॉक्टर अभिजित कोराणे सर. षटकातील चौथा चेंडू. पाहूया काय होतंय. चांगला चेंडू शॉर्ट पिच पैचा चेंडू म्हणावला गेला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. डॉक्टर अमर देसाई सर यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू. षटकातील 5वा चेंडू. चांगला चेंडू अचूक टप्प्यावर लेग विफोरची हलकीशी अपील पाहायला मिळते. पण पंच पॅटर्न लावतायत. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतायत ते डॉक्टर विनायक रायकर सर. वारंवार अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत. षटकातील अखेरचा चेंडू. पाहूया काय होतंय. डान्सिंग डाऊन द विकेट फटका. चेंडू लॉंग ऑफ मध्ये. यावर मात्र एक धाव पूर्ण होतीये. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती 30. षटक संपतोय. 5 षटका अखेरीस व्यंकटेश सनरायझर या संघाची धावसंख्या ती 1/30. तर चालू असलेला हा सामना आर्किडेन्स विरुद्ध व्यंकटेश सनरायझर या दोन संघादरम्यान खेळवला जातोय. तुम्हाला पेमेंट आहे. तुम्हाला पेमेंट आहे. करायला लागते. जिंकण्यासाठी 60 चेंडू मध्ये 103 धावांची गरज. फुलटा चेंडू. चेंडू गॅप मध्ये कव्हरच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अचूक फेकी देखील पाहायला मिळते. यावर मात्र एक धाव पूर्ण होते. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 31. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 6वं षटक घेऊन येत आहेत ते डॉक्टर विक्रम सर. तर स्ट्राईक वर आहेत ते डॉक्टर भूषण सर. पाहूया काय होतंय. षटकातील दुसरा चेंडू. चांगला फटका स्टेजच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषे पार आलाय. SRT प्रीमियर लीग षटकार. आवाज आला चांगला फटका म्हणावला गेलं. डॉक्टर भूषण सर यांच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार.
धावसंख्या होती ती 37. षटकातील तिसरा चेंडू. चांगला फटका, ड्राईव्ह पद्धतीचा फटका म्हणावा लागेल. यावर मात्र एक धाव पूर्ण होते. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 38. पाहूया षटकातील चौथा चेंडू. जिंकण्यासाठी 57 चेंडू मध्ये 95 धावांची गरज. तर स्ट्राईकवर येत आहेत ते डॉक्टर अभिजित कोराणे सर. षटकातील चौथा चेंडू, पाहूया काय होतंय. चांगला चेंडू पण बराचसा ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर. याचा अर्थ एक धाव अवांतर येते. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 39. चांगला चेंडू पुन्हा एकदा. ब्लॉक कल्पायचा चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर धावसंख्या येते 39. षटकातील पाचवा चेंडू. चांगला चेंडू, चांगल्या सन्मानाने खेळून काढतायत ते डॉक्टर अभिजित कोराणे सर. यावर मात्र एक धाव पूर्ण होतीये. धावसंख्या होती ती 40. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक. पाहूया काय होतंय. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषे पार आला. SRT प्रीमियर लीग षटकार. चांगला फटका म्हणावा लागेल. डॉक्टर भूषण सर यांच्या बॅट मधून निघालेला दुसरा षटकार. चांगली फटकेबाजी करतायत ते डॉक्टर भूषण सर. 10 चेंडू मध्ये 23 या धावसंख्येवर खेळतायत. यामध्ये 2 चौकार व 2 षटकार. जिंकण्यासाठी 54 चेंडू मध्ये 87 धावांची गरज. 54 चेंडू 87 धावूया. पाहूया काय होतंय. चांगला चेंडू हलकासा फ्लिक करून खेळून काढतायत ते अभिजित कोराणे सर. यावर मात्र एक धाव पूर्ण होते. धावसंख्या होती ती 47. वैयक्तिक तिसरं संघासाठी 7वं षटक घेऊन येत आहेत ते डॉक्टर विनायक रायकर सर. आता स्ट्राईकवर आहेत ते एक तडाखेबाज फलंदाज डॉक्टर भूषण सर. चांगला चेंडू अचूक टप्प्यावर. एक कट्टर पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धावसंख्या ती 47. षटकातील तिसरा चेंडू. चांगला फटका स्क्वेअर कट पैचा फटका म्हणावा लागेल. चेंडू गॅप मध्ये. यावर एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नकार देत आहेत ते डॉक्टर भूषण सर. एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होती ती 48. अजूनही 51 चेंडू मध्ये 85 धावांची गरज. चालू असलेलं 7वं षटक. 7व्या षटकात दिलं 3 चेंडूंचा खेळ पूर्ण. अद्याप 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्राईकवर येत आहेत ते डॉक्टर अभिजित कोराणे सर. पाहूया काय होतंय. षटकातील चौथा चेंडू.
चांगला फटका, बॅटची हलकीशी किनारा घेऊन चेंडू कव्हरच्या दिशेने, दुसरा जायचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या होती ती 50. व्यंकटेश सनरायझर या संघाचं अर्धशतक फलकावं लागतंय. षटकातील 5वा चेंडू, पाहूया काय होतंय. धावसंख्या ती 50. चांगला फटका लॉंग ऑफ मध्ये, यावर मात्र 1 धाव पूर्ण होते. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 51. षटकातील अखेरचा चेंडू स्ट्राईकवर येते. डॉक्टर भूषण सर, पाहूया काय होतंय. धावसंख्या ती 51. चांगला चेंडू अचूक टप्प्यावर म्हणावं गेलं. बीट होत आहेत ते डॉक्टर भूषण सर. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपतोय. 60 षटका अखेरीस व्यंकटेश सनरायझर या संघाची धावसंख्या येते 1 बाद 51. जिंकण्यासाठी 48 चेंडू मध्ये 82 धावांची गरज. सर यानंतर ड्रिंक्स. जिंकण्यासाठी 48 चेंडू 82 धावा. पाहूया काय होतंय. स्ट्राईकवर आहेत ते डॉक्टर भूषण सर, माफ करा डॉक्टर अभिजित कोराणे सर. वैयक्तिक पहिलं संघासाठी 8वं षटक घेऊन येत आहेत ते डॉक्टर वैभव सर. षटकातील पहिला चेंडू, चांगला चेंडू, बॅटची हलकीशी किनारा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषे पार. आला SRT प्रीमियर लीग, चौकार. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 55. डॉक्टर अभिजित कोराणे सर यांच्या बॅट मधून निघालेला दुसरा चौकार. अजूनही 47 चेंडू मध्ये 78 धावांची गरज. षटकातील दुसरा चेंडू, चांगला चेंडू अचूक टप्प्यावरच चांगलं कमबॅक देखील म्हणावं लागेल. डॉक्टर वैभव सर यांचं निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 55. षटकातील तिसरा चेंडू, पाहूया काय होतंय. चांगला चेंडू, वाईड यॉर्कर, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं इथं. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 55. वाईट चेंडू, एक अवांतर धाव मिळते इथं. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 56. चालू असलेला हा सामना आर्किडेन्स विरुद्ध व्यंकटेश सनरायझर. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील हा तिसरा व अखेरचा सामना. षटकातील चौथा चेंडू, चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यावर मात्र 1 धाव पूर्ण होते. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या होती ती 57. तर स्ट्राईकवर येत आहेत ते डॉक्टर भूषण सर. चांगली फटकेबाजी करतायत. 13 चेंडू मध्ये 24 या धावसंख्येवर खेळतायत. षटकातील 5वा चेंडू, पाहूया काय होतंय.
चांगला फटका स्क्वेअर कव्हरच्या दिशेने. चेंडू मागे क्षेत्ररक्षक पंचांचा इशारा नो बॉल. ओव्हर स्टेपिंग होते इथं. एकच घेतली धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 59. पाहूया फ्रीडचा फायदा उचलतोय का ते अभिजित कोराणे सर. चांगला चेंडू अचूक टप्प्यावर बॅटची हलकीशी किनारा घेऊन चेंडू यष्टी रक्षकाकडे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक. पाहूया काय होतंय. चांगला चेंडू ब्लॉकर पद्धतीचा स्ट्रेट डाईव्ह पद्धतीचा फटका. यावर एक धाव पूर्ण होते. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 60. षटक संपतंय. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक होईल. थोडं स्पीडअप करायचंय सर्वांनीच. दोन्ही संघांना विनंती आहे. षटक संपतंय. 8 षटका अखेरीस व्यंकटेश सनरायझर या संघाची धावसंख्या ती 1/60. जिंकण्यासाठी 42 चेंडू मध्ये 73 धावांची गरज. 42 चेंडू 73 धावा. यासाठी प्रीमियर लीग म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर प्रीमियर लीग 2026 पर्व 10वे. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील तिसरा सामना. या स्पर्धेचं पाहायला गेलं तर रोमांच थरार संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध आनंदाच्या लाटा. पराभवाच्या ओटी सांघिक कामगिरीचा प्रतापगार आखाडा झेंडा मिरवणारी ही SRT प्रीमियर लीग स्पर्धा. चला दोन्ही संघांना विनंती आहे स्पीडअप घ्या. चला थोडं स्पीडअप घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे. अजून 7 षटकं शिल्लक आहेत. बॅड लकची अपील चालणार नाही. हा सामना आजच खेळवला जाईल. लाईटला 10,000 लागतात. लाईटला 10,000 लागतात. लाईटला 40,000 लागतात. भाडं वेगळं. जातील घर त्यामुळे इथंच बसा लवकर सर. दोन्ही हात समांतर त्यामुळे मिळाले अवांतर. काळे मारतात बाहेर मानतात. अजून एक शिकायसाठी भरपूर आहे अंतर. वैयक्तिक पहिलं संघासाठी 90 षटक घेऊन येतात ते राहुल सर. जिंकण्यासाठी 42 चेंडू मध्ये 73 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या. चांगला फटका मिडविकेटच्या दिशेने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेलबाद होत आहेत डॉक्टर अभिजित कोराणे सर. संघाला बसलेला दुसरा धक्का म्हणावं लागेल.
चांगला झेल घेत आहेत ते डॉक्टर विनायक रायकर सर, एक अष्टपैलू खेळाडू. चांगली गोलंदाजी करतायत ते. पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला पहिला बळी मिळवून देत आहेत ते डॉक्टर राहुल सर. नो डाऊट नितीन राऊत. नवीन फलंदाज नो डाऊट नितीन राऊत. बोला सर. श्रीमान सर. नवीन फलंदाज नितीन राऊत सर, पाहूया काय होतंय. चांगला चेंडू अचूक टप्प्यावर स्क्वेअर कट पलचा पटका. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगला फटका स्क्वेअर कट पलचा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यावर मात्र एक धाव पूर्ण होते. धाव संख्या होती ती 61. आता स्ट्राईक वर येत आहेत ते डॉक्टर भूषण सर. षटकातील चौथा चेंडू. चांगला फटका. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पाहूया काय होतंय. झेल सोडतोय क्षेत्ररक्षक. एक मोठ्या खेळाडूचा झेल सोडला गेलाय. यावर मात्र एक धाव पूर्ण होते. धाव संख्या होती ती 62. नऊ षटका अखेरीस धाव संख्या येते 2 बाद 63. 36 चेंडू मध्ये 70 धावांची गरज. चांगला चेंडू चांगल्या सन्मानाने देऊन खेळून काढतायत ते. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 64. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 10वं षटक घेऊन येत आहेत ते डॉक्टर श्रेनिक सर. चांगला फटका. स्टेटच्या दिशेने चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं इथं. यावर मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 66. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर. याचाच अर्थ एक धाव अवांतर येते. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 67. षटकातील तिसरा चेंडू.
चांगला चेंडू अचूक टप्प्यावर स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धाव संख्या स्थिर. धाव संख्या ती 67. अजूनही 33 चेंडू मध्ये 66 धावांची गरज. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेचे पार. आला एसआरटी प्रीमियर लीग षटकार. धाव संख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धाव संख्या होती ती 73. अजूनही 32 चेंडू मध्ये 60 धावांची गरज. 32 चेंडू 60 धावा. चांगली फटकेबाजी करतायत ते डॉक्टर भूषण सर. 19 चेंडू मध्ये 34 या धाव संख्या खेळतायत. षटकातील 5वा चेंडू. पाहूया काय होतंय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक चांगला झेल घेतात ते डॉक्टर विनायक रायकर सर. संघाला बसलेला एक मोठा धक्का म्हणावा लागेल डॉक्टर भूषण सर यांच्या स्वरूपात. नवीन फलंदाज डॉक्टर निखिल सर. एक हार्ड हिटर फलंदाज. अजूनही 31 चेंडू मध्ये 60 धावांची गरज. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर आहेत ते नवीन फलंदाज डॉक्टर निखिल सर. धाव संख्या ती 3/73. षटकातील अखेरचा चेंडू. चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढतायत डॉक्टर निखिल सर. यावर मात्र एक धाव पूर्ण होतीये. षटक संपतंय. 10 षटका अखेरीस व्यंकटेश सनरायझर या संघाची धाव संख्या ती 3/74. 30 चेंडू मध्ये 59 धावांची गरज. वैयक्तिक दुसरं संघासाठी 11वं षटक घेऊन येत आहेत ते डॉक्टर राहुल सर. ज्यांनी पहिलं षटक केवळ 3 धावा खर्च करून एक बळी मिळवून दिला होता आपल्या संघाला. षटकातील पहिला चेंडू. स्ट्राईकवर आहेत ते डॉक्टर निखिल सर. एक हार्ड हिटर फलंदाज. चांगला चेंडू. स्क्वेअर कट पैचा फटका. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धाव संख्या स्थिर. धाव संख्या ती 74. षटकातील दुसरा चेंडू. पाहूया काय होतंय. उंच असा मारलेला हवेत फटका. चेंडू गॅप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय विनायक रायकर सर यांच्या माध्यमातून. यावर मात्र एक धाव पूर्ण होते. धाव संख्या होती ती 75. षटकातील तिसरा चेंडू. उंच असा मारलेला हवेत फटका. मिड विकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय विनायक रायकर सर यांच्या माध्यमातून. धाव संख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धाव संख्या होती ती 76. 27 चेंडू मध्ये 57 धावांची गरज. 27 चेंडू 57 धावा. आता स्ट्राईकवर आहेत ते एक हार्ड हिटर फलंदाज डॉक्टर निखिल सर. चांगला फटका कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषे पार. आला एसआरटी प्रीमियर लीग चौकार.
षटकातील अखेरचे 2 चेंडू शिल्लक, धाव संख्या येते 80. स्ट्राईक वर येते एक हार्ड हिटर फलंदाज डॉक्टर निखिल सर. पाहूया काय होतंय षटकातील 5वा चेंडू. चांगला फटका कव्हरच्या दिशेने, चेंडू गॅप मध्ये, चेंडू जातोय सीमारेषे पार, आला SRT प्रीमियर लीग चौकार. चांगली फटकेबाजी करतायत डॉक्टर निखिल सर. 2 चेंडू मध्ये 2 चौकार खेचतायत. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक, 25 चेंडू मध्ये 49 धावांची गरज. 25 चेंडू 49 धावा. षटकातील अखेरचा चेंडू, पाहूया काय होतंय. चांगला चेंडू अचूक टप्प्यावर, पण बराचसाच ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर, याचाच अर्थ एक धावा अवांतर येते. धाव संख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धाव संख्या होती ती 85. षटकातील अखेरचा चेंडू. चांगला चेंडू, फुलटॉस पलचा चेंडू, स्विंग अँड मिस. बीट होत आहेत ते डॉक्टर निखिल सर. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपतंय. 11 षटका अखेरीस व्यंकटेश सनरायझर या संघाची धाव संख्या येते 3 बाद 85. जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 48 धावांची गरज. थोडं स्पीडअप घ्या फिल्डिंग टीम. चला थोडं स्पीडअप घ्या. 24 चेंडू मध्ये 48 धावांची गरज. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 12वं षटक घेऊन येतात ते डॉक्टर धीरज पाटील सर. तर त्याचा सामना करतील डॉक्टर नितीन राऊत सर. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. यावर मात्र एक धाव पूर्ण होतीये. धाव संख्येमध्ये बदल, धाव संख्या होती ती 86. 23 चेंडू 47 धावांची गरज. आता स्ट्राईक वर येत आहेत ते एक तडाखेबाज फलंदाज डॉक्टर निखिल सर. पाहूया काय होतंय. षटकातील दुसरा चेंडू. चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढतायत डॉक्टर निखिल सर. यावर मात्र एक धाव पूर्ण होतीये. धाव संख्येमध्ये बदल, धाव संख्या होती ती 87. आता स्ट्राईक वर येत आहेत ते डॉक्टर नितीन राऊत सर. चांगला चेंडू, ऑफ ब्रेक पैचा चेंडू, चेंडू लॉंग ऑन मध्ये. यावर मात्र पुन्हा एकदा एक धाव पूर्ण होतीये. धाव संख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धाव संख्या होती ती 88. षटकातील चौथा चेंडू, स्ट्राईक वर आहेत ते डॉक्टर निखिल सर. पाहूया काय होतंय. 21 चेंडू मध्ये 45 धावांची गरज. चांगला चेंडू, शॉर्ट पिच पैचा चेंडू म्हणावला गेलं. फाईन लेगच्या दिशेने फटका खेळला. यावर मात्र एक धाव पूर्ण. धाव संख्येमध्ये बदल, धाव संख्या होती ती 89. चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी ते डॉक्टर धीरज पाटील सर. चांगला फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पाहूया काय होतंय. झेल घेणे संधी. चांगला झेल घेत आहेत ते डॉक्टर वैभव सर.
संघाला बसलेला हा चौथा धक्का डॉक्टर नितीन राऊत सरांच्या स्वरूपात पाहूया नितीन राऊत सर यांची जागा कोण घेतय. 19 चेंडू मध्ये 44 धावांची गरज. 19 चेंडू 44 धावा. पाहूया काय होतंय. नवीन फलंदाज नवीन फलंदाज डॉक्टर ऋषभ सर षटकातील 5वा चेंडू. पाहूया काय होतंय. ओव्हर झाली. षटक संपतंय. बारा षटका अखेरीस व्यंकटेश सनरायझर या संघाची धाव संख्या ती 4 बाद 89 जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 44 धावांची गरज. 18 चेंडू 44 धावा. तर वैयक्तिक तिसरं संघासाठी 13वा षटक घेऊन येत आहेत ते डॉक्टर श्रेनिक सर. 18 चेंडू 44 धावा. पाहूया काय होतंय. चला थोडं स्पीडअप घ्या. चांगला चेंडू बॅटची हलकीशी किनारा घेऊन यष्टी रक्षकाकडून हलकीशी चूक होते. चेंडू जातोय सीमारेषे पार आलाय. SRT प्रीमियर लीग चौकार. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 93. अजूनही पाहायला गेलं तर 17 चेंडू मध्ये 40 धावांची गरज. स्ट्राईक वर आहेत ते एक तडाखेबाज फलंदाज डॉक्टर निखिल सर. डॉक्टर निखिल सर यांच्या बॅट मधून निघालेला तिसरा चौकार. 17 चेंडू मध्ये 40 धावांची गरज. षटकातील दुसरा चेंडू. पाहूया काय होतंय. धावसंख्या ती 93. शॉर्ट पिच चेंडू. अचूक टप्प्यावर चेंडू म्हणावं गेलं. चांगले कमबॅक डॉक्टर श्रेनिक सरांचं. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 93. 16 चेंडू मध्ये 40 धावांची गरज. 16 चेंडू 40 धावा. तुझा पॅडा घाल तुझा. उंच असा मारलेला लॉन मध्ये फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. चांगला फटका म्हणावला गेलं. डॉक्टर निखिल सर यांच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 99. अजूनही जिंकण्यासाठी 15 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. षटकातील चौथा चेंडू. उंच असा मारलेला कव्हरच्या दिशेने फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार. आला SRT प्रीमियर लीग. षटकार. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 105. अजूनही जिंकण्यासाठी 14 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. 14 चेंडू 28 धावा.
चांगली फटकेबाजी करतायत ते डॉक्टर निखिल सर. यांच्या बॅट मधून निघालेला हा सलग दुसरा षटकार. 14 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. पाहूया काय होतंय. षटकातील 5वा चेंडू. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते का? धाव संख्या ती 105. चांगला चेंडू अचूक टप्प्यावर. ऑफ ब्रेक पैसा चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय स्वतःच्याच गोलंदाजीवर. पण एक धाव काय रोखू शकत नाही. धाव संख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धाव संख्या होती ती 106. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 13 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. चांगला फटका. स्क्वेअर कट पैचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अमर देसाई यांच्या माध्यमातून. यावर मात्र एक धाव पूर्ण होते. धाव संख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धाव संख्या होती ती 106. षटक संपतंय. 13 षटका अखेरीस व्यंकटेश सनरायझर या संघाची धाव संख्या ती 4 बाद 106. अजूनही पाहायला गेलं तर 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावा. वैयक्तिक तिसरं. संघासाठी 14वं षटक घेऊन येत आहेत ते डॉक्टर धीरज पाटील सर. तर स्ट्राईक वर आहेत ते तडाखेबाज फलंदाज डॉक्टर निखिल सर. पाहूया काय होते. 12 चेंडू 27 धावा. डान्सिंग डाऊन द विकेट फटका. चेंडू मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषे पार आलाय. एसआरटी प्रीमियर लीग चौकार. धाव संख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धाव संख्या होती ती 110. अजूनही पाहायला गेलं तर 11 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. चांगली फटकेबाजी करतायत ते डॉक्टर निखिल सर. डॉक्टर निखिल सर यांच्या बॅट मधून निघालेला 4था चौकार. षटकातील दुसरा चेंडू. पाहूया काय होतंय. 11 चेंडू 23 धावा. चांगला फटका. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पाहूया काय होतंय. झेल बाद होतात ते डॉक्टर निखिल सर. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल डॉक्टर धीरज पाटील सरांचं. नक्कीच पाहायला गेले तर पहिल्या चेंडूवर डॉक्टर निखिल सर यांनी चौकार खेचला होता. पण चांगलं कमबॅक देखील म्हणावं लागेल डॉक्टर धीरज पाटील सर यांचं. नवीन फलंदाज डॉक्टर राजेंद्र मेहता सर. चांगला चेंडू अचूक टप्प्यावर. बॅटची पाहायला गेले तर षटकातील 4था चेंडू. अजूनही पाहायला गेलं तर 9 चेंडू 23 धावा. पाहूया काय होतंय. षटकातील 4था चेंडू. शॉर्ट पिच चेंडू. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होतीये. धाव संख्या होती ती 110. जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. तर स्ट्राईक वर आहेत ते डॉक्टर ऋषभ सर. पाहूया काय होतंय. षटकातील 5वा चेंडू. चांगला फटका. ड्राईव्ह पद्धतीचा फटका. चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. यावर मात्र एक धाव पूर्ण होतीये. धाव संख्या होती ती 112. जिंकण्यासाठी 7 चेंडू मध्ये 21 धावांची गरज.
7 चेंडू 21 धावा. चांगला फटका, चेंडू हवेमध्ये, पाहूया काय होते. चेंडू खाली, विनायक रायकर सर चांगला झेल घेत आहेत ते. विनायक रायकर सर या सामन्यात पाहायला गेले तर विनायक रायकर सर यांचं अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळते. संघाला बसलेला हा 6वा धक्का. जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. पाहूया अखेरचं व निर्णायक षटक कोण घेऊन येत आहे. 6 चेंडू 21 धावा. वाली कोण आहे? नवीन फलंदाज डॉक्टर विश्वजित सर. चांगला चेंडू यष्टी रक्षकाकडून मिस फील्ड होते. चेंडू जातोय सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण पाहायला मिळत आहेत. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 114. 5 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. वैयक्तिक दुसरं व अखेरचं निर्णायक षटक घेऊन येत आहे ते डॉक्टर वैभव सर. 5 चेंडू 19 धावा. शॉर्ट पिच चेंडू. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. यावर 1 धाव पूर्ण होते. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 115. तर स्ट्राईकवर येत आहेत ते डॉक्टर विश्वजित सर. 4 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. चांगला चेंडू. त्रिफळाची जोत आहेत ते डॉक्टर विश्वजित सर. संघाला बसलेला 7वा धक्का. डॉट कुठे घेतला? आता विकेट पडली. चला बॅट्समन थोडं स्पीडअप घ्या. चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी डॉक्टर वैभव सर. नवीन फलंदाज डॉक्टर मोहित नाईक सर. जिंकण्यासाठी 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. पाहायला गेलं तर 3 षटकार. षटकातील 4था चेंडू. धावसंख्या येते 115. जिंकण्यासाठी 3 चेंडू 18 धावांची गरज. पाहूया काय होत आहे. स्ट्राईकवर आहेत ते डॉक्टर मोहित नाईक सर. चांगला फटका कव्हरच्या दिने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल बाद होत आहेत ते डॉक्टर मोहित नाईक सर. गोल्डन डकचा शिकार होत आहेत. संघाला बसलेला 8वा धक्का. डॉक्टर मोहित नाईक सर यांच्या स्वरूपात पाहूया. मोहित नाईक सर यांची जागा कोण घेत आहे. जिंकण्यासाठी 2 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. नवीन फलंदाज डॉक्टर नचिकेत सर. जिंकण्यासाठी 2 चेंडू मध्ये 18 धावांची गरज.
जवळजवळ हा सामना आर्किडेन्स या संघाच्या बाजूने नक्कीच झुकलेला आहे, पण क्रिकेट आहे. 2 चेंडू 18 धावा. पाहूया काय होतंय. टर्निंग पॉइंट ऑफ द षटकातील 5वा चेंडू. फुलटा चेंडू. चेंडू हवेमध्ये. पाहूया काय होतं. चेंडू नो मॅच लँड मध्ये. क्षेत्ररक्षकाकडून हलकीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 116. एक चेंडू मध्ये 17 धावांची गरज. उंच असा मारलेला हवेत फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार. आला SRT प्रीमियर लीग षटकार. आणि हा सामना आर्किडेन्स या संघाने किती 11 धावांनी जिंकलेला आहे. व पुढील फेरीत प्रवेश केलेला आहे. सर्व खेळाडूंना एक विनंती आहे. चहा आलेला आहे. सर्वांनी चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. त्यांना टर्निंग पॉइंट